मी सुदर्शन आरसोळे जळगावला असतो. गेली 30 वर्षापासून गेली 30 वर्षापासून मी न्यूट्रिशन सप्लायर आहे. सगळे पेटेंटेड प्रोडक्ट्स माझ्याकडे असतात आणि माझी मिसेस पण इथे आलेली आहे. ती सिव्हिल हॉस्पिटलला इन्चार्ज आहे. गेली 5 वर्षापासून मी केंद्र वॉटरचं पाणी यूज करतो आहे आणि गेल्या वर्षी माझी आई पण 87 वर्षाची होती, ती पण एक्सपायर झाली. परंतु थोडं आईचं मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो या ठिकाणी टेस्टिमोनी की कोरोनाच्या अगोदर 2018 मध्ये आईला मायनर अटॅक आला आणि आम्ही तिला आयसीयूला ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यानंतर ज्यावेळेस आम्हाला कळालं की तिचं हार्टबीट फक्त 18% आहे, 18% चालू होतं. त्याच्यानंतर डिसिजन घेतला. सुधीर सर माझ्याकडे आले, त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन केलं, सगळी माहिती दिली आणि त्याच्यानंतर डिसिजन घेतला आणि आईसाठी मी केंद्र वॉटर परचेस केलं आणि घरामध्ये सगळ्यांनी आम्ही पाणी प्यायला सुरुवात केली. विदिन 6 मंथ 6 महिन्यानंतर आईला परत आम्ही चेकअपला नेलं आणि त्यावेळेस कळलं की आईचा हार्टबीट 52% गेलेला आहे. हा एक सर्वात मोठा माझ्याकडे प्लस पॉईंट होता. आणि जळगावचे डॉक्टर MD मेडिसिन रजनी नारखेडे यांना पण नमन वाटलं की हा मिरेकल एवढा कसा होऊ शकतो. त्यांनी सांगितलं की जेवढ्या मी टॅबलेट दिलेल्या जेवढे ट्रीटमेंट दिले ताबडतोब बंद करा, त्याचा उलटा इफेक्ट होऊ शकतो. तुम्ही जे पाणी पाजताय त्यांना पाण्याची पण माहिती दिली, त्यांनी सुद्धा मशीन परचेस केलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या मिसेसला या संपूर्ण धावपळीमध्ये तिला शुगर एक डिटेक्ट झाला, डायबिटीज डिटेक्ट झाला आणि ज्यावेळेस शुगर डिटेक्ट झाला त्यावेळेस ती शुगरची लेवल 406 होती, राईट. परंतु पाणी पित असताना डॉक्टर म्हणाले की तुम्हाला अजून चक्कर कशी येत नाही, तुम्हाला प्रॉब्लेम कसा क्रिएट झाला नाही. तर तिने एवढंच सांगितलं की मी केंगनचं पाणी पिते. त्या डॉक्टरला सुद्धा माहित होती की केंगन वॉटर काय आहे. म्हणून आज माझी मिसेस इथे आलेली आहे. विशेष म्हणजे मला सांगायचं की डायबिटीजची कुठलीही गोळी तिला चालू नाही आहे, सगळी बंद झालेली आहे. 75% तिला 75 mg ची गोळी चालू होती थायरॉइडची आणि आज तिचा थायरॉइड सुद्धा 100% डील झालेला आहे, राईट. आता पुढे 6 महिन्यापूर्वी मला एक आत्मपराचा प्रॉब्लेम क्रिएट नाही माझ्या बॉडीमध्ये, परंतु मला चालताना थोडासा प्रॉब्लेम झाला होता, गाडी स्लिप झाली होती. लेगामेंट माझं जे होतं राईट पायाचं, त्या लेगामेंट मला त्रास होत होता. पण मी डॉक्टरांकडे गेलो, एक्सरे वगैरे काढला. ते म्हणाले की लेगामेंटचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला मी टॅबलेट देतो काहीतरी. ऑर्थोपेडिककडे गेलो, महिना झाला, मला काही फरक पडला नाही. परंतु ज्यावेळेस 11:30 PM पाणी प्यालो रात्रीच्या वेळेस 30 ml फक्त आणि विदिन 15 days माझ्या पायाचा लेगामेंट एकदम ओके झाला, राईट. अशा पद्धतीने हे मिरेकल्स वॉटर आहे आणि संजीवनी माझ्या घरी आलेली आहे, गंगा माझ्या घरी आलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी प्रत्येकाला सांगतो की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. काही होण्याच्या अगोदर तुम्ही काहीतरी तुम्ही बघा. या ठिकाणी हे मशीन महाग नाही आहे, बरोबर आहे, एक किमती मशीन आहे आणि प्रत्येकाने हे प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या फॅमिलीला सिक्युअर करण्यासाठी हे लावलंच पाहिजे. म्हणून प्रत्येक आजचं स्लोगन आहे चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ. थँक्यू.